लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाबाबत आता प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। इतर विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास त्याची तपासणी होणार आहे। तर निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं, अशी मोठी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना शोधण्यासाठी आता राज्य सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांची नावं वगळण्यात येणार आहेत। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना आपली माहिती सरकारकडे अपडेट करावी लागणार आहे। योजनेच्या निकषाचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख महिलांना गेल्याच आठवड्यामध्ये अपात्र करण्यात आलंय। योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, हे आम्ही आधीच ठरवलं होतं। त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे। निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतला।